तर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर बी. तर हा जो क्वेश्चन आहे याच्यामध्ये दिलेले इव्हॅल्युएट टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. आता आपल्याला काय करायचं आहे, टॅन स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन फाइंड आउट करायचं. ठीक आहे, तर हा पण प्रश्न 2 मार्काला आलेला आहे. तर बघा सोल्युशन. ठीक आहे, मग बघा लेट्स I इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. ठीक आहे, मग आता काय करायचं बघा, डायरेक्ट टॅन स्क्वेअर एक्ससाठी आपल्याकडे डायरेक्ट फॉर्म्युला नाही बरोबर, पण आपल्याकडे सेक स्क्वेअर एक्ससाठी फॉर्म्युला डायरेक्ट. तर मग काय करायची, तर आयडेंटिटी यूज करायची. काय यूज करायचं, आयडेंटिटी. तर आयडेंटिटी काय आपली बघा, युजिंग फंडामेंटल आयडेंटिटी. ठीक आहे, तर आयडेंटिटी काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर एक्स इक्वल्स टू सेक स्क्वेअर एक्स. ठीक आहे, मग या आयडेंटिटीनुसार आपण हिला रिअरेंज करून यूज करायचं. काय यूज करायचं, तर टॅन स्क्वेअर एक्स इज इक्वल्स टू 1 मायनस किंवा सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. ठीक आहे, मग या आयडेंटिटीनुसार काय होणार, आपण काय करणार, टॅन स्क्वेअर एक्सला रिप्लेस करणार कशाने, तर सेक स्क्वेअर एक्स मायनस 1नी. मग इथं लिहायचं आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 डी एक्स. मग बघा इथं मायनस साईन आहे, मायनस साईन म्हटल्यानंतर आपण काय करू शकतो, इंटिग्रेशन सेपरेट करू शकतो. मग इंटिग्रेशन सेपरेट करायचं, आय इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्स. ठीक आहे, तर मग सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येतं बघा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे सेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन काय येतं, टॅन एक्स प्लस सी आणि इंटिग्रेशन ऑफ 1 डी एक्सचं काय येतं, एक्स प्लस सी. मग या दोन फॉर्म्युल्यावरून याचं आय इक्वल्स टू काय येणार, आय इक्वल्स टू टॅन एक्स मायनस साईन इथं. ठीक आहे, मायनस एक्स प्लस सी. मग हे फायनल आन्सर आलं आय इक्वल्स टू. तर बघा या असं फायनल आन्सर 2 मार्कासाठी विचारलं होतं. लास्टला आन्सरला काय करायचं, स्क्वेअर ब्रॅकेट करायचं, जेणेकरून काय होणार आहे, तुमचा आन्सर हायलाईट होईल. ठीक आहे, आणि मग चेक करणारं बॉक्स बघल आणि जर करेक्ट वाटलं तर 2 पैकी 2 मार्क भेटेल. आपण इथं काय केलं, स्टार्टिंगला आयडेंटिटी यूज केली. आयडेंटिटीचा यूज करून सेक स्क्वेअर एक्स मायनस 1नी टॅन स्क्वेअर एक्सला रिप्लेस केलं. सेक स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन येतं टॅन एक्स आणि 1 डी एक्स येतं एक्स प्लस सी. मग आपण इथं सेक स्क्वेअर एक्स डी एक्सचं इंटिग्रेशन लिहिलं टॅन एक्स मायनस, हे मायनसच्या जागेवरती मायनस आणि 1 डी एक्सचं एक्स प्लस सी. ठीक आहे, तर असा 2 मार्कासाठी प्रॉब्लेम आलेला पेपरमध्ये.